नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर एक नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर. गुरुपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील टेंभी नाका येथे धर्मवीर आनंद दिघे त्याचप्रमाणे बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांचा धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा एकनाथ शिंदे साहेब आगे बढ़ो. सर मागे ना जागा आहे सर, थोडा मागे ना, थोडा जागा अरे समोरून थोडं साईड अरे बाळासाहेब दिसले पाहिजे. गुरुपौर्णिमेनिमित्त इगतपुरी तालुक्यातील सिंहस्थाचे मूळ स्थान असलेल्या कावणई येथे भक्तांची दर्शनासाठी गर्दी पाहायला मिळाली. गुरुपौर्णिमा व रविवार असल्याने भक्तांबरोबर पर्यटकांचीही गर्दी पाहायला मिळाली. यावेळी महाआरती व भंडाराचे देखील आयोजन करण्यात आले असून हजारो भाविकांनी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतलाय. तर महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून भाविक या ठिकाणी दाखल झाले होते. आज गुरुपौर्णिमेनिमित्त सिंहस्थ मूळ स्थान श्री कपिलधारा तीर्थ येथे भाविकांची प्रचंड प्रमाणात गर्दी होती. आज त्या निमित्ताने गुरुपौर्णिमेनिमित्ताने महाप्रसाद ठेवण्यात आला. 4 ते 5 हजार लोकांनी आता 4 वाजेपर्यंत त्या प्रसादाचा लाभ घेतला. आणि प्रत्येक सणाला इथे, प्रत्येक हिंदू सणाला इथे भंडारा असतो. 4 ते 5 हजार लोक दर भंडारा इथे प्रसाद घेतात. आणि येथे हे सिंहस्थ कुंभमेळ्याचं मूळ स्थान असल्यामुळे इथले जे महंत आहे श्री रामनारायणदास पलारी बाबा यांचं आज गुरुपौर्णिमेनिमित्त दर्शन घेण्यासाठी मुंबई, सुरत, अहमदाबाद, औरंगाबाद, नाशिक येथून बऱ्याच मोठ्या प्रमाणात भाविकांची आज गर्दी जमलेली आहे. त्यानिमित्त येथे एक निसर्ग सौंदर्याचं वातावरण आणि हा इगतपुरी तालुका त्याचाही आनंद लोक घेण्यासाठी आज येथे बऱ्याच प्रमाणात आलेले आहे. आणि पाऊसही आज खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे. विशाळगड येथील मशिदीच्या तोडफोडी प्रकरणी आमदार फारुख शहा यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. तर कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावर असलेल्या मुस्लिम धर्मीय बांधवांच्या प्रार्थना स्थळावर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच येथील जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस अधीक्षकांवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज धुळे शहराचे MIMचे आमदार डॉक्टर फारुख शाह यांच्या नेतृत्वाखाली धुळे शहरातील तिरंगा चौकात आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात मुस्लिम धर्मीय बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले असून शहरातील लोकमान्य हॉस्पिटल ते तिरंगा चौकापर्यंत पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे. शहरातील तिरंगा चौक परिसरातील सर्वच दुकाने कडकडीत बंद ठेवत मुस्लिम धर्मीय बांधव आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पोस्ट करणाऱ्यांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल होणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त S यांनी दिली आहे. तर जिल्ह्यात सध्या सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकण्याचे प्रमाण वाढले असून अनेक गुन्हे जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये दाखल होत आहेत. यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होण्याचे काम होत असल्याचे निदर्शनास आले असून यामुळे सोशल मीडियावर व्हॉट्सॲप, फेसबुक अथवा इंस्टाग्रामवर जो कोणी आक्षेपार्ह पोस्ट टाकेल ज्यामुळे दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशा युवकांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात येईल असे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त S यांनी सांगितले.
आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दल ॲक्शन मोडवर आलेले दिसत आहेत। सध्याचे युवा पिढी ही सोशल मीडियाचा अत्यंत वापर करत असल्यानं काही आक्षेपार्ह पोस्ट देखील व्हायरल करत असतात। त्यामुळे काही समाजाच्या भावना दुखावल्या जातात तर समाजात तेढ निर्माण होतो। यावर आळा बसावा यासाठी जिल्हा पोलीस दलातर्फे वेळोवेळी जनजागृती करण्यात येते। नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचे सायबर सेल हे अशा आक्षेपार्ह होणाऱ्या पोस्टवर लक्ष ठेवून आहे। जो कोणी अशी पोस्ट व्हायरल करेल ज्यामुळे शहराची शांतता भंग होईल अशा युवकांवर कडक कारवाई करण्यात येईल असे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांनी सांगितले। मागील काही दिवसापासून जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल गुन्हे दाखल झालेले आहेत आणि त्याबद्दल आज आपल्या सर्वांसमोर आलेलो आहे। आपल्या सर्वांना आवाहन करू इच्छितो की सर्व नागरिकांनी सोशल मीडिया वापरताना खूप जबाबदारीने वापरावा। कुठल्याही प्रकारची अशी पोस्ट व्हिडिओ शेअर करू नये ज्याच्यामुळे समाजामध्ये तेढ निर्माण होते किंवा एखादे समाज समुदायाची भावना दुखवते। सर्वांना विनंती राहील अशा कुठल्याही प्रकारची कृतीमध्ये इन्व्हॉल्व होऊ नये। अशा कोणी जर आक्षेपार्ह पोस्ट करत असाल तर त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी। विशेष करून जे तरुण पिढी आहे त्यांना माझं आवाहन राहील कुठल्याही प्रकारच्या अशा मेसेज व्हायरल होऊ नये। आपला यामध्ये जे काही कायदेशीर कारवाई होतात त्याच्यामुळे आपल्या भविष्यावर विपरीत परिणाम होतो। जे पालक आहे शिक्षक आहे त्यांना माझी विनंती राहील आपले जे पाल्य आणि विद्यार्थी आहेत त्यांना सोशल मीडिया जबाबदारीने वापरण्याकरिता आपण प्रबोधन करावे आणि त्यांची जी सोशल मीडिया ऍक्टिव्हिटी आहे त्यावर बारकाईने लक्ष ठेवावा जेणेकरून त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची अशी पोस्ट किंवा अशा प्रकारचे कुठलाही उपद्रवी मेसेज शेअर होणार नाही। सर्व नागरिकांना विनंती राहील पोलीस प्रशासनास सहकार्य करावा। कोणत्याही प्रकारचा असा मेसेज व्हायरल करू नये ज्याच्यामुळे समाजामध्ये तेढ निर्माण होतो आणि अशी कुठल्याही प्रकारची आक्षेपार्ह पोस्ट आपल्याला जर आढळून आली तर तत्काळ त्याबद्दल पोलीस नियंत्रण कक्ष नंदुरबार त्याचबरोबर डायल 112 वर संपर्क साधावा। सर्वांना सूचित करण्यात येते नंदुरबार पोलीसची जी सायबर सेल आहे त्यांच्या सोशल मीडिया ऍक्टिव्हिटीवर बारकाईने लक्ष आहे आणि कोणी जर अशा प्रकारची कृती करत असाल त्यांच्यावर वेळीच योग्य कायदेशीर कारवाई होईल। पुन्हा एकदा आपल्या सहकार्याची अपेक्षा करतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दादरमधील हिंदामाता परिसर संपूर्ण जलमय झाला असून यामुळे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे तर नागरिकांनाही याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय। तर हिंदामातामधील हा परिसर सखोल भागात असल्यामुळे प्रत्येक पावसाळ्यात येथील नागरिकांना अशा परिस्थितीला सामोरं जावं लागतं।